बघा पूर्ण चायनीज सारखं आहे, रेस्टो बार पद्धतीने. तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे. सर्वात इम्पॉर्टंट काय म्हणजे बाहेर जाऊन दाखवतो कॉफी आहे त्याच्याकडून टेस्ट आहे. आणि ही पूर्णपणे ओपन जिम. म्हणजे मी जिम शोधत होतो तर बॉक्सिंग क्लासला तिथे रजिस्ट्रेशन करून आलो. आता इथे बघितलं ना तर ही ओपन जिम आहे पूर्ण. आणि हे सगळे अविसित आहे. आणि हे सगळे कुठे आहे ते बघा. एका रिव्हर म्हणजे हे काय म्हणतात आपल्याकडे गटार असतं ना त्याच्या पद्धतीने बॅक म्हणजे सांडपाणी सर्व एकत्र करायला किंवा रोडचं पाणी कुठेही असेल तशा पद्धतीने बघा. सर्व शांतीमध्ये चाललं आहे. कार्बोहायड्रेटिंग घेतात आहे शांतमध्ये बसून आहे. काही जण कार्बोहायड्रेटचा एक्झॉस्ट करतात आहे. आणि ह्या जिममध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे, कुठलंही वेट नाही आहे. तुम्हाला वेट दिसत नाही आहे तर तुमच्या बॉडीच्या वेटला धरून त्या पद्धतीने बनवलेले. म्हणजे मोमेंट फक्त स्ट्रेचिंगसारखा. बायसिकल होय किती चांगलं काय म्हणतात ना त्यांनी उपक्रम केलेले बघ. हे पण बघा कशासाठी आहे. ओके तुम्ही काय चेससाठी पण करू शकता. ते बायसेप पण होतील चेस पण होईल. बऱ्यापैकी आणलं. या बॅकला शोल्डरला करण्यासाठी हे पण आहे. तर मला एवढं नाव आठवत नाही पण यांनी बघा फॅन बेल्टचा वापर केला आहे. आता हे का दाखवतो आहे माहिती आहे की आपण आहे ना कधी कधी आपल्या लाईफमध्ये असं म्हणतो की माझ्याकडे ही वस्तू असली की मी हे सगळं करू शकतो, बाकी मला नाही तर करू शकत नाही. तर ह्या जुगाडातून सुद्धा ह्या बॉर्डरवरच्या प्लेसमध्ये यांनी बऱ्यापैकी किती सुधारणा केल्या. म्हणजे तुम्ही एक विचार करा, आज जर एक माणूस एखाद्या पंतप्रधान विरुद्ध बोलतोय, ही जर गोष्ट जर अशी झाली की प्रत्येक आमदाराबद्दल बोलायला लागला तर ॲक्च्युली आमदार काम करायला लागेल. तो पार्टीच्या काय बोलतात ते मॅनिफेस्टोवरती राहणार नाही की आम्ही काय काय करणार. तो स्वतः काय ते करून देईल. कारण बहुतेक जणांची अशिक्षित माणसांची अशी समजूतदार आहे की यांनी बावाने आमदाराने विहीर आणली, रोड बनवला, काय त्याच्या खर्चातून नाही करत तो, त्याच्या खिशातून. त्याला जे आमदार निधी मिळतं त्याच्यातून तो करत असतो. पण हे बहुतेक जणांना माहिती नसतं. तर ही छोटी छोटी सुधारणा बघा असे करून. आता ही सुद्धा एक कार्डिओची मशीन आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर माहिती असेल. पण ही स्वतःच्या मोमेंटमने ह्यांनी बनवलेली आहे. वाव. मी म्हणजे विचार पण नाही करू शकत असे कुठे. मी माझ्या लाईफमध्ये तर फर्स्ट मी एवढं जिम बघितलं. इवन मी चांगमायमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. पण ऑसम. आणि ओपन जिम म्हणजे हा कॉन्सेप्ट किती चांगला आहे बघा. आज मुंबईसारख्या एवढ्या सिटीमध्ये आहे. ही मायसाय बॉर्डर प्लेस. मायसाय आणि मुंबईचं कंपॅरिझन करूच शकत नाही, पण तरी पण एवढं होऊ शकतं. जसं ते आपले एक पंडित साहेब आहेत पुण्यातले जे व्हिडिओ बनवतात, ते म्हणतात की एका मी त्यांचं रील बघितलेलं की पुण्यामध्ये भोगद्यामध्ये जर पाणी भरलं असेल तर जाऊ नये. म्हणजे ते अंडरग्राऊंड रोड बनवतात ना त्याच्यामध्ये. म्हणजे विचार करा 2024मध्ये सुद्धा आपण एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आणलं नाही की लोकांना आपण थांबवतो आहे, ज्यांच्याकडून आपण टॅक्स घेतो आहे गाडी विकत घेताना, गाडी विकताना किंवा काय. पण आपण चांगल्या प्रकारचं देऊ शकतो. पण त्याला कोणी विचारू शकत नाही त्या पॉलिटिशियनला. का नाही विचारू शकत? कारण आपण त्याचे भक्त बनून बसलेलो आहे. बघा आता तुम्ही विचार करा, चिंतन करा, तुम्ही जाणकार आहात.
त्या समोर माकुल आहे ना, सुकवलेले आहेत स्क्वीड, आणि त्याला भाजून घेतो. ते 50 बाटचे भेटले काढलेले. सुक्या मच्छीचा थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओसमध्ये काय फरक नाही. इवन मलेशियामध्ये सुद्धा, इंडोनेशियामध्ये सुद्धा सेम आहे. जसं आपल्याकडे सुकी मच्छी आहे ना त्या पद्धती. फक्त इकडे काय माहिती आहे, सुकी मच्छीचं चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलं आहे, म्हणजे काय केलं आहे, बिझनेसमध्ये रूपांतर केलं आहे. काय करतो माहिती नाही आता, फिरवतो कशातून लोडिंग करतो. बघूया चला. हे घेतलं 50 बाटचे, हे 100चे, हे 30चे. शेंगदाणे आहेत आणि चटणी. चटणी म्हणजे बुक्का मिरचीचा. हे काय मच्छीचा स्मेल आहे रोज. कपून कप. जो विकणार आहे ना तो थाई कमी, चायनीज जास्त वाटत होता, कारण इकडे चायनीज जास्त आलेले आहेत. ठीक आहे, आता सांगतो कसं ह्याचं लागतंय बघा. अशा पद्धतीने माकुल म्हणा, स्क्वीड म्हणा, तो चटणीमध्ये गोड वापरायचं. सुकी मच्छी हरकत आहे, फक्त कसं आहे आमचं बघा. पण आपल्याला काही जण मच्छीचे सुकी मच्छीला बिझनेस म्हणून पण बघत असे. अलिबागला गेलात ना, मोठा बाजार आहे. इवन माझं म्हणणं राहील का माहिती आहे, आपल्या भोई समाजाने, कोळी समाजाने या बिझनेसला ग्लोबल नेलं पाहिजे अशा पद्धतीने. फक्त ते गदरे कंपनी म्हणा, रत्नागिरीची, अशा पद्धतीने करत राहिले तर असं नाही की मार्केट नाही. मार्केट आहे, तुम्ही निर्माण केलं पाहिजे कन्झ्युमर. 5 भेटते म्हणजे चटणी स्पायसी पण आहे ना, त्याने मिरचीची बुक्की टाकली. तेच चांगलं आहे. समुद्राची मच्छी कुठली असू दे, मला ती आवडतेच. माकुल, स्क्वीड,
फक्त त्या अंकिता हॉटेलची आठवण येते, किंवा आपल्या मालवणचा बांबू हॉटेल, किंवा रत्नागिरीमध्ये पण चांगले रेस्टॉरंट आहे, तर मला नाव आठवत नाही. पण मच्छीचं जेवण खाल्लं नाही अप्रतिम. आता मला माहिती नाही हे सॉन्ग कितपर्यंत कॉपीराइट करेल, नाही तर तुम्हाला अजून फुल व्हिडिओ दाखवेल.